Hello students, today we are going to see our next lesson, lesson number 10, fraction. In this lesson we are going to see first the meaning of fractions, reading and writing fractions. What is fraction and how to read and how to write fractions. Okay. Now see what is fraction. Okay, here is given an example of a bhakri. Okay, now I don't have any bhakri now, so let's see with the help of this circle. This is like bhakri. Okay, I have this circle which is like same like bhakri. Now तुम्ही आता काय करता, तुम्हाला जर मम्मी म्हणाली की चल रे जेवायला बस, भूक लागली आहे ना, तर तुम्ही काय म्हणता, मी अर्धीच भाकरी खाणार आहे, मला जास्त भूक नाही आहे. अर्धी भाकरी, अर्धी म्हणजे किती रे? तर अर्धी म्हणजे याचे 2 पार्ट्स केल्यानंतर त्यातला एक पार्ट तुम्ही खाणार आहात. ओके, म्हणजे ह्याचे सेम साईजचे 2 पार्ट्स केले, त्यातला जो हा 1 पार्ट आहे तो तुम्ही खाणार आहात, म्हणजे अर्धी भाकरी. आता मराठीत आपण अर्धी भाकरी म्हणतो ज्याला, दिस इज द अर्धी भाकरी. ओके, हा अर्धी भाकरी ज्याला म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे हाफ. आय वॉन्ट हाफ ऑफ भाकरी असं आपण म्हणणार, हो की नाही. आता ह्या हाफ भाकरीला काय म्हणतात? 1 हाफ. 1 हाफ ऑफ द होल इज शोन बाय फ्रॅक्शन. हे कसं लिहायचं आहे खरं? लिहिताना तुम्ही काय लिहिणार की हाफ भाकरी दे, म्हणजे काय दे हे तुम्ही कसं सांगणार? तर हाफ भाकरी जेव्हा आपण मागतो किंवा देतो, हा 2 पार्ट्स केले, कोणत्याही गोष्टीचे 2 पार्ट्स केले, त्यातला जर एक भाग आपल्याला हवा असेल तर आपण काय म्हणतो? आय वॉन्ट हाफ भाकरी. हाफ, HALF, दिस इज हाफ. हा आहे हाफ पार्ट. ओके, आता दुसरा भाग असा, मग हे आपण लिहिताना कसं लिहिणार रे? किती पार्ट्स केलेत? 2 पार्ट्स केलेत. भाकरीचे सेम साईजचे 2 पार्ट्स केलेत आणि त्यातला आपल्याला 1 हवा आहे. ओके, हे कसं लिहायचं आहे? असं वर एक लाईन 1 लिहायचं आहे, मध्ये एक लाईन, खाली 2, याला म्हणायचं हाफ. ओके, आता हे झालं हाफ. जेव्हा आपल्याला हाफ पेक्षाही हाफ हवे असते तेव्हा आपण मराठीत काय म्हणतो की आई, मम्मी मला चतकोर भाकरी दे, किंवा आई म्हणते की चतकोर भाकरी तरी खा रे, काय नको म्हणतोस असं म्हणते ना. तेव्हा चतकोर भाकरी म्हणजे काय? तर ही भाकरी आहे, त्याचे हा एक आणि हा एक असे 2 पार्ट्स केलेत, पण हा जो सेकंड पार्ट आहे त्याचे परत 2 पार्ट्स जर सेम साईजचे केले आणि ह्याचे पण सेम साईजचे 2 पार्ट्स केले, म्हणजे एका भाकरीचे 4 सेम साईजचे पार्ट्स केले, तर हा जो एक सिंगल भाग असेल त्यातला 4 मधला 1, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात क्वार्टर. क्वार्टर पार्ट. ओके, हा आहे क्वार्टर पार्ट. हा आता जसं हाफ 2 पार्ट्स केले त्यातला 1 म्हणजे हाफ. ओके, आता इथं कसं केलंय? एका भाकरीचे 4 पार्ट्स केलेत. किती केलेत? 4, आणि त्यातला
एक म्हणजे क्वार्टर. अंडरस्टूड? ही कन्सेप्ट आहे क्वार्टरची. आता इकडे बघूया आपण. माझ्याकडे ही जी भाकरी आहे अशीच दुसरी पण भाकरी होती बरं का, पेपरची भाकरी, आणि त्याचे मी असे 4 पार्ट्स ऑलरेडी केलेले आहेत. ह्या भाकरीचे 4 पार्ट्स केलेत. तर आता मी जर म्हटलं मला क्वार्टर भाकरी हवी आहे, तर मी किती घेणार? 4 पार्ट्स मधली एक भाकरी क्वार्टर पार्ट म्हणून घेणार. पुन्हा मी म्हटलं मला अजून एक क्वार्टर हवा आहे. ओके, तर मग मी ही अजून एक क्वार्टर घेणार. आणि मग किती राहिले रे? 2 पार्ट्स शिल्लक राहिलेत. 4 मधले 2 पार्ट्स शिल्लक राहिले. म्हणजेच 2 क्वार्टर्स इज इक्वल टू 1 हाफ. ओके, हे 2 क्वार्टर्स आहेत, हे 2 क्वार्टर्स आहेत. आणि इथं याच्यावर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हा आहे हाफ पार्ट. ओके, हा हाफ पार्ट आहे. फुल एका भाकरीचे 2 पार्ट्स केलेत, त्यातला एक पार्ट म्हणजे हाफ. आणि इथं या भाकरीचे 4 पार्ट्स केलेत, आणि त्यातले जर मी 2 पार्ट्स काढले तर हे इक्वल आहेत. हाफ म्हणजेच 2 क्वार्टर्स. हे यातून लक्षात येतं. काय लक्षात येतं? तर हाफ म्हणजेच 2 क्वार्टर्स. ओके, हा आहे हाफ, हा आहे 1 क्वार्टर. याच्या डबल म्हणजेच 2 क्वार्टर इज इक्वल टू हाफ. हे आपल्याला यातून कळून येतं. ओके, बरं आता आपल्याला हे बघायचं आहे बरं का, की जर अजून 1 क्वार्टर झाला, 2 क्वार्टर झाले, तरीही मला थोडीशी भूक अजून आहे. मी म्हटलं मला अजून 1 क्वार्टर भाकरी पाहिजे. तर ही आपण काय म्हणणार? 3 क्वार्टर. 1 क्वार्टर, 2 क्वार्टर अँड 3 क्वार्टर भाकरी आपण घेतली. कारण मला अजून थोडीशी भूक आहे म्हणून 3 क्वार्टर भाकरी जर घेतली तर ती कशी लिहायची आहे? हिअर इज अ भाकरी. There are 4 parts and now I have finished my half bhakri, means 2 quarters I have finished, but I need some more bhakri. Then what will we do? I need some more 1 quarter extra bhakri. ओके, आता किती झाले? मग किती क्वार्टर्स झाले? 1 2 3. याला म्हणायचं 3 क्वार्टर्स. ही 3 क्वार्टर्स आहे. 3 क्वार्टर्स म्हणजे किती? तर भाकरीचे पीस किती केलेत? 4 पीस केलेले आहेत, पीसेस केलेले आहेत, आणि त्यातले 3 पीसेस म्हणजे 3 क्वार्टर्स. ओके, these are fractions. Fractions means a part of whole. होल भाकरी, ही पूर्ण भाकरी आहे, त्याचे पार्ट केलेत, त्यालाच म्हणायचं पार्ट ऑफ होल म्हणजेच फ्रॅक्शन्स. इक्वल पार्ट्स ऑफ एनी नंबर, दॅट इज फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स. ओके, आपण कसं लिहितोय फ्रॅक्शन्स? इथं 2 पार्ट आहेत, इथं 2 नंबर लिहिलेले आहेत, इथं 2 नंबर लिहिलेले आहेत. आता याच्यावरून काय कळून येतं? तर फ्रॅक्शन्स कसे लिहिले जातात? फ्रॅक्शन्स आर मेड अप ऑफ 2 पार्ट्स, दॅट इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर मीन्स नंबर. ओके, न्यूमरेटर वरती लिहितात बरं का. इथं न्यूमरेटर हा 3/5. आता इथं खाली परत आपण बघू. 1 इज न्यूमरेटर.
न्यूमरेटर अँड 2 हाफ म्हणजे 1 1 2. ओके, न्यूमरेटर असं वरच्या पार्टला म्हटलं जातं आणि खालच्या पार्टला डिनॉमिनेटर असं म्हणतात. तर न्यूमरेटर म्हणजे काय? न्यूमरेटर इज हाऊ मेनी पार्ट्स यू हॅव. आपल्याला किती आहे आपल्याकडं त्याला न्यूमरेटर असं म्हटलं जातं. हाऊ मेनी पार्ट्स I have 1. And denominator is how many parts the whole was divided into. म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे असं आहे की आपल्याकडे टोटल किती पार्ट्स आपण केलेले आहेत त्याला डिनॉमिनेटर म्हणतात. आता याच्यामध्ये 2 पार्ट्स केलेत भाकरीचे म्हणून याचा आहे डिनॉमिनेटर हा 2 आहे. आणि त्याच्यात आपल्याला किती घ्यायची आहे तर 1 फक्त पार्ट घ्यायचा आहे म्हणून तो वरती लिहिला 1/2. कसं वाचायचं आहे फ्रॅक्शन्स वाचायचे कसे 1/2. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. हिअर आर 4 पार्ट्स ऑफ भाकरी. ओके, क्वार्टर म्हणजे 4 पार्ट्स मधला 1 पार्ट जो माझ्याकडे आहे आता मी घेतलाय खायला. ओके, त्याला म्हणायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर. आणि रीड कसं करायचं आहे 1/4. आणि खाली जो डिनॉमिनेटर लिहितो तो टोटल आपले किती पार्ट्स आहेत तो नंबर खाली लिहितो डिनॉमिनेटर म्हणून. आणि आपल्याला किती हवा आहे त्यातला किती घेतला त्यातला काढून हे सांगायचं असेल तेव्हा न्यूमरेटर लिहिला जातो जो इथे 1 आहे. मग आपण म्हणणार कसं 2/4 दॅट इज क्वार्टर. क्वार्टरला नंबरमध्ये कसं सांगणार आपण 1/4. आता थर्ड एक्झाम्पल बघू. 3 क्वार्टर्स. इथं आपण 4 पार्ट्स केलेले आहेत भाकरीचे 1 2 3 4 पार्ट्स केलेले आहेत त्यातले 3 पार्ट्स घेतले मी माझ्याकडे. माझ्याकडे किती पार्ट्स आहेत 3 क्वार्टर्स. आणि किती पार्ट्स टोटल आहेत त्यातले मी 3 घेतले 4 पार्ट्स टोटल आहे म्हणून तो आहे डिनॉमिनेटर आणि वरचा आहे न्यूमरेटर. आणि हे आपण वाचणार कसं 3/4. ओके, नाउ सी 1/2 इज हाफ म्हणजे 1/2. क्वार्टर म्हणजे 1/4 आणि 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4. न्यूमरेटर डिनॉमिनेटर हे वरच्याला न्यूमरेटर म्हणतात खालच्याला डिनॉमिनेटर म्हणतात. हे आता तुम्ही लर्न करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट टाइम बघू.